महाराष्ट्र सरकार नर्सेस फाउंडेशन संलग्नित नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या वतीनं रविवारी शालिमार येथील IMA सभागृहात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फाउंडेशनचे सरचिटणीस विशाल सोनार, नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष पूजा पवार, नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन सचिव यांच्या वतीनं मिशन निरंतर व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। परिचारकांचं कौशल्य आणि विकास, गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा, पुराव्यावर आधारित परिचर्या तसेच व्यावसायिक प्रगतीस प्रोत्साहन देणं हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे। मला आज म्हणजे मी नर्सिंगला आले 1971 ची माझी बॅच, तेव्हाच नर्सिंग आणि आत्ताचं नर्सिंग, आमच्या वेळेस करिअर हा दृष्टिकोन नव्हता। पोटापाण्याचा व्यवसाय, नर्स हो, टीचर हो, टेलिफोन एक्सचेंजमध्ये जा इकडे, पण आता आपला व्यवसाय इतका स्तर उंचावलेला आहे की मला इतका अभिमान वाटतो। BSc, MSc, PhD झालेले आणि मला वाटतं मुलं आल्यामुळे त्याला अजून 4 चांद जास्त लागले। माझ्या मते जेंडर कधीच मायने ठेवत नाही। विशालला सगळे माझ्यावर जे काम करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण इक्वल आहोत, त्याच्याबद्दल काहीच नाही। पण खरंच आपण तर ममतेने आईचे रूप नेहमी खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यामुळे, त्यांच्या शिक्षणामुळे आपल्या बहिणी पण खूप BSc, MSc, PhD करतात, त्याच्यामुळे आपलं नॉलेज अद्ययावत होतं आणि आपण जास्त चांगलं स्किलफुल काम करू शकतो। ज्यावेळेस पेशंट स्ट्रेचरवरून घरी आपल्या हॉस्पिटलमध्ये येतो, तो चालत जातो, त्यावेळेस तो आनंद आणि तो दुवा आपल्यासाठी खूप मोठा असतो। संघटनेने आपल्याला खूप काही दिलेले आहे। संघटनेने CNEचं आपलं हे सगळं मंजूर करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा, नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनचा आणि मला संयोजकांनी, आयोजकांनी बोलण्याची संधी दिली। धन्यवाद, थँक्यू। CNE किंवा CPD हा जो कार्यक्रम या ठिकाणी फेडरेशननी आयोजित करण्यात आलेला आहे, तर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। अशा प्रकारचे उपक्रम आपल्या सभासदांसाठी करणं ही संघटनेची आजकाल एक व्यावसायिक गरज आहे आणि व्यावसायिकांसाठी किंवा संघटनेच्या जे सभासद आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे। एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोफेशनल डेव्हलपमेंट हा एक म्हणजे अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्याचा आणि त्यामुळे अशा CPDमधनं खूप सारं नॉलेज, स्किल बेस्ड प्रॅक्टिस पण आपली इम्प्रूव्ह होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपली व्यावसायिक प्रगती होऊ शकते। नमस्कार, मी विशाल सोनार, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनला संलग्नित नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन तर्फे आपण निरंतर शिक्षण कार्यशाळा, याला CPD आपण म्हणतो, ही आपण आयोजित केलेली आहे। ही CPD सर्व नर्सेसला कंपल्सरी आहे। त्यांचं जे लायसन्स असतं त्याचं नूतनीकरण करण्यासाठी दर 5 वर्षाला 150 क्रेडिट पॉईंट्स ते घ्यावे लागतात। एक CNE जर अटेंड केली तर त्याला 10 क्रेडिट पॉईंट मिळत असतात। आपण संघटनेने पुढाकार घेतलेला आहे आणि आपण सर्व परिचारिकांना निःशुल्क दरामध्ये आपल्या सभासदांना या कार्यशाळेला आपण एनरोल करून घेतलेलं आहे आणि नुसती कार्यशाळेला एनरोल करून घेतलेलं नाही, तर जे काही विषय आहे ते विषय देखील खूप महत्त्वाचे विषय आपण घेतलेले आहे। तर आता सध्या आपण 200 परिचारिकांना कार्यशाळेसाठी एनरोल केलेलं आहे। भविष्यामध्ये संघटनेचा मानस आहे, आपण यानंतर वारंवार 15-15 दिवसाला अशा कार्यशाळा घेणार आहोत। धन्यवाद। यावेळी कार्यकारिणी सदस्य परिचारकांना अद्ययावत माहिती, कौशल्य आणि क्लिनिकल प्रॅक्टिस बाबत मार्गदर्शन केलं। या कार्यशाळेचे निरीक्षक म्हणून श्याम माऊलीकर यांनी काम पाहिलं। सदर कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सेवा नाशिक परिमंडळाचे सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते, नाशिक मॅग्मोचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पवार, संदर्भ सेवा रुग्णालयाचे मेट्रन विभागीय श्री विवेक भालेराव उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता श्री राष्ट्रगीताने करण्यात आली। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।